त्यांचं कामापुरती प्रेम होतं. आता त्यांना पर्याय नाही आहे. त्यांना वाटतं का माझा रान मोकळं आहे. अहो, जे दादांच्या बाबतीत बोलायचे, मग दादांच्या बाबतीत चांगलं काय बोलायचे आम्हाला माहिती आहे ना. मंत्री झाले नाही, मंत्री नाही होणार. शेवटी 3 महिन्याचा मंत्री अजित पवारांनी केलं, पवार साहेबांनी नाही. आणि वहिनी स्वतः गेले होते थँक्यू म्हणायला नाही, रिक्वेस्ट करायला. ते आव्हाड साहेबांनी, जे आमचे मित्र होते, काही एक सर्कल होता, काही पत्रकार होते, काही बिझनेसमॅन होते, जे दादांशी संबंधित होते, त्यांनी त्यांच्या बाबतीत सांगितलं की दादा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना मंत्रिपद द्या, जे 6 महिन्याचा 2014ला भेटलं. आणि त्यांनी त्याच्या बाबतीत भाषणात पण सांगितलं की आज मी मंत्री झालो तो फक्त आणि फक्त अजित पवारमुळे. पण तरी पण त्यांचा अजित पवारांबरोबर इतका पंगा का राहिला? एहसान फरामोश आमच्या उर्दूत म्हणतात. म्हणजे ज्यांनी त्यांना मदत केली ना त्याची वाट लावली. त्यांचे स्वभाव होते, त्यांना उंगलीवर ठेवणारा माणसं आवडतात. आम्ही निस्वार्थी प्रेम केली. काही पत्रकार आहेत जे त्यांनी घडवलं. तुमच्या चॅट शोला जे 2003, 4, 5ला जे परिसंवाद व्हायचे ठाण्यात, जी लोक यायची, जे चॅट शोला बोलायचे, त्याच्यामागे 1-2 लोक होती जे त्यांचं ग्रास्पिंग पॉवर चांगलं होतं. तुम्ही मला 4-5 मुद्दे दिले, तुम्ही स्टडीड आहेत, तुम्ही वाचन करतायत आणि त्या पुस्तकातले काही कोट्स दिले किंवा ती आयडिओलॉजीची लाईन दिली. मी त्या लाईन ऐकून त्याची स्क्रिप्ट बनवली. ती कला त्यांच्याकडे होती, पण बेसिक पॉईंट्स देणारी लोक वेगळी होती. तर मी म्हणून म्हणालो ना, चॅनलवर दिसणारे आणि मागे बोलणारे वेगळे होते. एवढंच होतं. तर 19ला मी गटनेता होतो महापालिकेतलं. सत्ता स्थापनेला जरा वेळ लागत होतं. राष्ट्रवादी भाजप बरोबर जातील पवारसाहेब ही चर्चा मागून चालू होती, जी अजितदादांनी सांगितलं की मी गेलो नव्हतो, पवारसाहेबांनी मला दिली होती. हे दादांनी मला तेव्हाच सांगितलं होतं. मला वाटतं शपथविधी मुख्यमंत्रीची उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर, मी शपथविधीला नव्हतो त्याच्यानंतर, कारण मला त्या माणसाचं निस्वार्थी प्रेम मला आवडलं. दादांचं बोलला तर करून टाकेल, कार्यकर्त्याला ताकद देणारा कार्य होता. त्याच्या पोटात दुखत नव्हतं कार्यकर्ता किती मोठं होतं, त्याला वाटत होतं का माझा कार्यकर्ता मोठा होतो. म्हणून आज जे पक्ष सांभाळतोय ते दादांचं त्याच उपकारामुळे. आव्हाड साहेबांनी 2019ला मला घरी बोलवलं होतं. बंगल्यावर वरती त्यांच्या बेडरूमला गेलो होतो की मला बोलले की मला काही कल्पना नव्हती. त्यांनी मला बोलून सांगितलं होतं का भाजपबरोबर जाण्याची संधी आहे, कदाचित आपल्याला राष्ट्रवादीचा वेगळा गट करायला लागेल. हे बेडरूममध्ये झालेली चर्चा आहे. मला बोलून मी आश्चर्य झालो. असं काय म्हणता तुम्ही, बघू आपण, कशाला घाई करायची, कारण निवडणुका तर समोर नव्हते महापालिकेचे. पण ते म्हणाले मला त्रास होईल. मग विठ्ठल कुठे गेलं होतं साहेबांचं? विठ्ठल तर याला म्हणतात ना, सकाळी दादा दुपारी शपथविधी घेतोय तर नजीब मुल्ला न परवा करता अजितदादांबरोबर गेलं की मी पुढे महापालिकेची निवडणूक लढून निवडून येऊ शकतो का नाही येऊ शकतो. शेवटी स्वतःवर आत्मविश्वास होता ना की या माणसाकडून मी समाजासाठी कामं करून घेईन, आणि ती करून घेतली.